फार आश्चर्य वाटले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 112. वामनबुवा गाणगापुरास गेले. गिरनार, द्वारका, सुदामपुरी वगैरे तीर्थे करून वामनबुवा बडोद्यास आले आणि महाराजांचे दर्शन घ्यावे म्हणून प्रत्येक क्षेत्रातील एक एक वस्तू महाराजास अर्पण करावी म्हणून 1796 भाद्रपद शुद्ध 6 रोजी अक्कलकोटास गेले. गोपीचंदन वगैरे आणलेल्या वस्तू त्यांनी श्रींपुढे ठेवल्या. ते पाहून बतांशांसारखे आणलेले पदक कोठे आहे हे सर्वांतर्यामित्वाचे भाषण ऐकून बडोद्याहून येत्या वेळेस पदके डब्यात काढून ठेवलेले आणण्यास विसरलो असे त्यांचे स्मरणास आले. तेव्हा त्यांनी महाराजांजवळ क्षमा मागितली. नंतर समर्थ म्हणाले, कुत्र्यास तुकडे घाल. या समर्थांच्या बोलण्याचा कोणासही वास्तविक अर्थ समजेना. तेव्हा महाराजच बुवांनी प्रश्न केला असता सेवेकऱ्याकडे बोट दाखवून खूण केली. त्यावरून त्यांच्या लक्षात आले की सेवेकरी यास माधुकरी घालण्यास समर्थ सांगत आहेत. त्याप्रमाणे दुसरे दिवशी सर्व सेवेकरी लोकच माधुकरी घालण्याचा बेत केला. एकंदर सेवेकरी 250 झाले. अर्धे सेवेकरी माधुकरी घेऊन गेल्यावर महाराज म्हणाले, आम्हास ताट आणा. अशी आज्ञा होताच झालेले यथासांग अन्नाचे पात्र महाराजांपुढे आणून ठेवले. त्यावेळी सुंदराबाई आणिक काही पदार्थ घालीत असता पोळी दसऱ्याच्या दिवशी आणून घाल असे ऐकून वामनबुवास वाटले की दसऱ्यापर्यंत आपणास जाण्याची आज्ञा नाही. असो. एक दिवस बुवांनी सुंदराबाई सांगितले की मी गाणगापुरास जाऊन येतो. बाई म्हणाली, गाणगापुरास बहुत वेळा गेला होता, आता काय काम आहे? तेव्हा श्री समर्थ म्हणाले, पाण्यात व चिखलात जाऊन बुडाल. गाणगापुरास जाण्याची आज्ञा स्पष्ट नाही असा बोध झाला असता त्यांनी जाण्याचा बेत करून दुसरी दिवशी गाणगापुरात चालते झाले. भाद्रपद वद्यात त्या प्रांतात पाऊस चांगला पडला होता. उडूर स्टेशनपर्यंत रेल्वे मार्गाने जाऊन पुढे पायांनी सुमारे 3 कोस जात आहेत. तो 2-3 चिखलाचे ओढे लागले. त्यात एक मोठा होता. त्यातून एकटेच उतरून पलीकडे जात असता चिखलात गळ्यापर्यंत बुडाले. पुष्कळ प्रयत्न केले पण पाय हलविला म्हणजे अधिकच चिखलात रुतावे असा होत होता. ते फार घाबरले. तो पाठीमागून घोड्यावर बसलेले एक मुसलमान स्वार येत होता. तोही घोड्यासुद्धा चिखलात रुतला आणि त्यांना पाहून म्हणाला, क्यों जी, चिक्कल बहुत है, ऐसे ऐसा तुमने हमको क्यों नहीं कहा? त्या स्वरास उत्तर देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे आणि चिखलात पाय मागे पुढे हलविताना जास्तीच बुडत चालला तो डोक्यापर्यंत चिखल लागला. तेव्हा मनात म्हणू लागले की महाराज सांगत होते ते ऐकले नाही, आता काय उपयोग? असो. मनातल्या मनात श्री स्वामी समर्थांचा त्यांनी धावा केला. तोच त्यास असा भास झाला की हात धरून कोणीतरी बाहेर ओढले. चिखलातून बाहेर आल्यावर सावध होण्यास 2-3 तास लागले. त्या स्वारानेही आपला घोडा हलके बाहेर काढला. चिखलाने भरण्यामुळे पाण्याच्या ओढ्यात जाऊन स्नान करून सर्व कपडे धुतली आणि हळूहळू सायंकाळपर्यंत गाणगापुरात जाऊन पोहोचले. 2 दिवस हातपाय दुखले. ते कमी झाल्यावर श्री गुरुचरित्र पारायणे 7 दिवसात 7 केली आणि देवपूजा, ब्राह्मण भोजन वगैरे करून दुसरे दिवशी भीमा अमरजा संगमावर स्नानास गेले. स्नान करीत असताना पाय घसरून भालाभर पाण्यात गेले. पोहता येत नसल्यामुळे बऱ्याच गटांगळ्या खाऊन पाणीही प्याले. इतक्यात संगमावरील 2-4 सेवेकरी येऊन त्यांनी त्यास बाहेर काढले. त्यावेळी सावध होण्यास त्यांना 2 प्रहर लागली. त्या दिवशी संगमावरच मुक्काम करावा लागला. नंतर अक्कलकोटास येऊन देशमुखांच्या वाड्यात महाराज बसले होते. त्यांना साष्टांग नमस्कार करून उभे राहतात तो, चिखलात पाण्यात बुडून जिवंत आलात का? हे भाषण ऐकून आश्चर्याने महाराजांची प्रार्थना केली आणि महाराजांच्या कृपेनेच आलो असे म्हणाले. त्या दिवसापासून अक्कलकोट सोडून कोणत्याही क्षेत्रास जावायचे नाही असा त्यांनी निश्चय केला. नंतर विजयादशमीस श्री समर्थास उत्तम प्रकारचा नैवेद्य करून भोजन घातले. नंतर सायंकाळी राजेसाहेब, बंब गार्डन व महाराज आणि इतर कारभारी, मानकरी वगैरे मोठ्या थाटाने स्वारी क्षमी पूजनास निघाली. तिकडून येऊन महाराज राजवाड्यात गेले. ते 4 दिवस बाहेर आले नाहीत. वामनबुवा आज्ञा घेऊन परत बडोद्यास